नमस्कार प्रेक्षकांनो, सावळ्याची जणू सावली मालिकेच्या येणाऱ्या जबरदस्त भागामध्ये अतिशय रोमॅन्टिक असा ट्विस्ट आपल्याला बघावयास मिळणार आहे. आणि त्यामध्ये आता वारी करून मेंदळ्यांच्या घरी आलेल्या आता सारंग, कान्हू, एकनाथराव सावली यांना मोठ्या प्रेमाने अमृताने आता पंचपक्वान्नाचा स्वयंपाक केलेला असतो. आणि सगळ्यांना आता फुलांच्या पाकळ्या आथरून त्यावरती ताटे ठेवून त्यांचा आदर सत्कार करून सगळ्या वारकऱ्यांना आता जेवायला बसवलेलं आणि तो थाटमाट बघून आता सगळेजण खुश होतात. आणि तेवढ्यात आता सारंग अमृताला म्हणतो की वहिनी, आई कुठे आहे? आणि ते ऐकताच आता अमृता म्हणते की आज आई ना त्यांच्या रूममध्ये जेवणार आहेत. तेव्हा आता सारंगला वाईट वाटते. सारंग म्हणतो थांबा मी बघतो. तर बबलू म्हणतो की त्या आज जेवायला येणार नाहीत सारंग दादा. आणि लगेच आता सारंग म्हणतो ठीक आहे. आणि पांडुरंगाचं नाव घेऊन आपण जेवायला बसू असे सारंग एकनाथरावला सांगतात. आणि बोला पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल असं पांडुरंगाचे नाव घेऊन सगळेजण मोठ्या आदराने आता जेवायला बसतात. आणि तेवढ्यात आता सावली म्हणते सारंग सर, तिलोत्तमा मॅडमची समजूत आता तुम्हीच काढू शकता बरं का. आणि त्यांची समजूत काढून त्यांना घेऊन या. तर आता सारंग म्हणतो की मी काढतो तिची समजूत, तू काही काळजीच करू नकोस सावली, तू आता जेवण करून घे. आणि त्यानंतर आता सारंग हा तिलोत्तमाच्या बेडरूममध्ये येतो. तिलोत्तमा एकटक बसलेली असताना सारंग म्हणतो की आई जेवायला का नाही आलीस? तिलोत्तमा म्हणते की मला भूक नाही आहे रे सारंग. तर आता सारंग म्हणतो की तुझ्या मनात दुसरेच काहीतरी विचार चालू आहे. तेव्हा आता तिलोत्तमा म्हणते सारंग तुला काय अपेक्षित आहे रे? सारंग म्हणतो की सावलीबद्दल विचार करतेस ना. आणि आता सारंग ते बोलता क्षणी आता तिलोत्तमा म्हणते की एवढं सगळं माहीत असताना परत का विचारतोयस? तेव्हा आता सारंग म्हणतो की हे बघ आई, मी सावलीवरती एवढा सहजासहजी विश्वास नाही ठेवला. सावलीला ना मी अगदी जवळून बघितलं आहे. तेव्हा आता सारंग म्हणतो की आई, सावलीला ना मनाच्या अंतरंगातून उघड्या डोळ्यांनी बघण्याचा प्रयत्न कर, मग तुला सावली काय आहे ते दिसेल. आता तिलोत्तमा म्हणते हे बघ सारंग, तुझ्या नजरेतून वेगळं सौंदर्य दिसेल आणि मला माझ्या नजरेतून सौंदर्य वेगळं दिसेल. आणि एवढं लक्षात ठेव, माझी सौंदर्याची व्याख्या कायम तीच असणार आहे सारंग. सारंग म्हणतो की सुंदर, अतिसुंदर आणि नितांत सुंदर हेच ना, पण तुला विठोबा राया सुंदर नाही वाटत काही? तिलोत्तमा म्हणते हे बघ सारंग, विठ्ठलाची भक्ती मी सुद्धा करतोय, पण हा आत्ताचा विषय नाही आहे. आपण विषयाला भरकटून बोलतोय. आणि आता उठून उभा राहा. सारंग म्हणतो की सावळा माझा विठेवरी उभा. त्या सावळ्या विठ्ठलाकडे बघत आपल्याला काय वाटतं? आपल्याला त्याच्यातलं काय सुंदर वाटतं? त्याची माया, त्याचं प्रेम. आणि आता सारंग म्हणतो की ज्या वेळेस वारी करून मी विठ्ठलाच्या मंदिरात बसलो, त्यावेळेस मी विठ्ठलाच्या त्या रूपाला बघून हरवून गेलो स्वतः. आणि सौंदर्याचा मला खरा अर्थ त्याच वेळेस मला कळला. आणि रंगरूपाच्याही पलीकडे त्या मायेची सावली मला माझ्या डोळ्यात भरली. विठ्ठलाची ती मायेची सावली बघून मी हरवून गेलो असे आता सारंग तिलोत्तमाला सांगतो. आणि हे मी तुला कसं समजावून सांगू? आई तूच मला सांग, हे सगळं ज्याने रंगवलं तो सुंदर नव्हता का? मला माहिती आहे माझ्या प्रश्नाचे उत्तर तुझ्याकडे नाहीये आई, तरीसुद्धा मला माझ्या सावलीच्या भक्तीत पांडुरंग दिसतोय. आणि तोच विठुराया मला तिच्या ठाई जाणवतो असे सारंग बोलतो. तिच्या प्रेमात तर मी आहेच, पण आता तिच्या भक्तीत सुद्धा मी तितकाच रंगून गेलो असे सारंग सांगतो. आणि एक ना एक दिवस तिच्या ठाई असलेलं पांडुरंगातलं प्रेम तुला नक्की जाणवेल, हीच मी अपेक्षा करतो असे सारंग तिलोत्तमाला सांगतो. आणि इकडे आता सोहम हा ताराकडे येतो. तारा आता रुसलेली असते. लगेच आता सोहम म्हणतो की तारा मॅडम माझ्यावरती नाराज आहेत का? तेव्हा आता तारा म्हणते की नाराज व्हायला तू काय केलंय असं? तू तर कधी चुकतच नाही रे सोहम. आणि तारा बाजूला जाते. तेवढ्यात आता सोहम म्हणतो की कारण तरी सांग मला, माझ्याकडून अशी काय चूक झाली? आता तू माझी बायको आहेस असे सोहम ताराला बोलतो. आता तारा म्हणते की मी फक्त तुझी बायको आहे एवढीच माझी इथे ओळख आहे, याच्या पलीकडे माझी काहीच ओळख नाही सोहम. आणि आता तारा म्हणते एक मिनटं, याच्या पलीकडे माझी काही ओळख नसावी अशी तुझी इच्छा आहे का? सोहम म्हणतो की अजिबात नाही तारा, म्युझिक कंपनी फक्त तुझ्यासाठीच ओपन केली होती आपण. तुझं नाव मोठं व्हावं म्हणूनच आपण ही कंपनी उभी केली होती ना. तर तारा म्हणते की कधी कधी नाव मोठं होणार आहे माझं सोहम. आणि लग्नाच्या अगोदर सुद्धा सोहम तू हेच प्रॉमिस केलं होतं, आणि त्यासाठी मी माझ्या मम्माला सोडून तुझ्यासोबत लग्न करून या घरी आली असे तारा बोलते. तारा म्हणते की याच्या पलीकडे आता मला काहीच बोलायचं नाही. इकडे आता जेवण झाल्यानंतर सावली सगळ्यांना बडीशेप देते. तर एकनाथराव म्हणतो की बबलू दादा, नक्कीच मागच्या जन्मी मी काहीतरी पुण्य केलं असेल म्हणून मला असा जावई मिळाला. दोघेही आता खुश होतात. आणि माझ्या पोरीची ते किती काळजी घेतात असे एकनाथराव बोलतो. आता बबलू म्हणतो की आमच्या सारंग दादांनी खरंच खूप पुण्य केलंय म्हणून त्याला सावली वहिनीसारखी बायको मिळाली. तेवढ्यात आता सोहमला ताराचा फोन येतो. तारा म्हणते की सावलीचा
कौतुक सोहळा जर संपन्न झाला असेल तर माझ्याकडे येतोस का? पटकन आता सो म्हणतो मी जरा आलोच. आणि इकडे आता एकनाथराव सुद्धा फेरफटका मारायला बाहेर जातात. तर तेवढ्यात कान्हू आता सावली शेजारी बसते आणि म्हणते की साऊ बाळा, अगं मोठं घर म्हटलं की भांड्याला भांडं लागतंच आणि मला ते माहिती, तरीसुद्धा मी तुला एक प्रश्न विचारते. बाळ, तुझा संसार कसा चालला? आता सावली म्हणते की माझा संसार खूप छान चाललाय. तेवढ्यात आता विचार करत कान्हू म्हणते की साऊ बाळ, तुला एक गोष्ट सांगते. आणि आता सावली म्हणते सांग ना आई. तर कान्हू म्हणते की आता या घरात लवकरात लवकर पाळणा हलव साऊ. आणि इकडे आता कान भरण्यासाठी ऐश्वर्या तिलोत्तमाच्या बेडरूममध्ये आलेली असते. इरझऱ्या मारत टेन्शनमध्ये येत आता ऐश्वर्या म्हणते, बघितलं का मॉम, वाईटाची सुरुवात अशीच सुरू होते आणि मला माहिती आहे तुम्हाला हे सगळं सहन होत नाहीये मॉम, मला सुद्धा सहन होत नाहीये. आणि आता ऐश्वर्या म्हणते की ॲक्च्युली हे सगळं बघून मला माझ्या मैत्रिणीची गोष्ट आठवते. तिच्याही जीवनात असंच घडलं आणि तिच्या भावाने ना लव्ह मॅरेज केलं आणि तो त्या मुलीच्या एवढ्या आरी गेला मॉम, तुला काय सांगू. आणि ज्या आईवडिलांनी त्याला चालायला शिकवलं, बोलायला शिकवलं, उभं राहायला शिकवलं, त्याच आईवडिलांना तो त्या बायकोसाठी विसरला. आणि त्यानंतर त्याने सगळी प्रॉपर्टी स्वतःच्या नावावर करून घेतली आणि नंतर आईवडिलांची अडचण होती असे म्हणत त्या दोघा आईवडिलांना त्याने घराच्या बाहेर काढून दिलं, असे ऐश्वर्या तिलोत्तमाला सांगते. आणि आपल्या घरातील सुद्धा परिस्थिती अशीच आहे असं मला वाटतंय, अशी ऐश्वर्या बोलते. ऐश्वर्या म्हणते की मला सुद्धा असंच वाटतंय. उद्या जर सारंग या मूर्ख मुलीच्या आहारी कायमचा गेला ना, तर या घरातून आपल्याला काढायला सुद्धा सारंग मागे पुढे बघणार नाही. आणि आता इकडे कान्हू सावलीला समजावते. कान्हू म्हणते की मी आपल्या जयंतीला नाही समजावून सांगू शकत, तिचं मूल होणं तसंच राहिलं, पण मी तुला तर समजावून सांगू शकते ना. जयंती सुद्धा आता ते सगळं ऐकत असते. आणि कान्हू म्हणते एकदा का मूल झालं आपलं आयुष्य बदलून जातं साऊ बाळा आणि आपल्या संसाराकडे बघण्याची वेगळी नजर आपल्याला मिळते, असे कान्हू समजावते. आणि लगेच आता कान्हू म्हणते की एकदा जर या इंदळ्यांच्या घरी तू वारस दिला तर तिलोत्तमा मॅडम नक्कीच तुझा स्वीकार करतील साऊ बाळा. आणि या घराचा जर तू पाळणा हलवला तर तुला या घरात काही बी कमी पडणार नाही, सगळेजण तुला प्रेमाने आदराने वागवतील, असे आता कान्हूने सावलीला सांगितलेलं असतं. आणि इकडे आता सावली म्हणते की सारंग सरांनी मला मूल होण्याच्या अगोदर मी अशी आहे या अशा अवस्थेतच स्वीकारलं आणि मूल होण्यानंतर ते कसे स्वीकारत. आणि आता सावली म्हणते की आई, मी सारंग सरांपासून ते सत्य लपून ठेवलं ना, त्याचा त्यांना खूप त्रास होतोय आणि नेहमी ते माझी काळजी करत असतात, असे सावली बोलते. आणि एवढं सगळं असताना मी त्यांना अंधारात ठेवून नवीन नात्याची सुरुवात नाही करू शकत, असे सावली कान्हूला बोलते. आणि आता सावली म्हणते की आई, मला याचा खूप त्रास होतो, मी काही गोष्टी त्यांच्यापासून लपून ठेवते. आणि आता सावली म्हणते की आई, तू काही काळजी करू नकोस, आपला विठुराया आहे, तो सगळं काही सांभाळून घेईल. आणि त्यानंतर आता सावली तिथून निघून जाते. तर जयंती म्हणते वा वा सासूबाई, खरंच छान बोलल्या आणि मला टोमणं मारण्यापेक्षा तुमच्या धोंड्याला जर कामाला लावलं असतं ना तर ही वेळ आलीच नसती. आणि आमचं नवरा बायको आम्ही बघून घेऊ काय करायचं ते, आम्हाला मूल व्हायचंय की नाही व्हायचं ते, तुम्ही आमचा विचार करू नका, अशी जयंती बोलते. आणि त्यानंतर आता इकडे बेडरूममध्ये सारंग आलेला असतो आणि कावडीमुळे आता सारंगची मान दुखत असते. आणि सारंग आता मानेला हात लावता क्षणी आता सावली तिथे येते. पटकन आता बाम घेऊन येत सावली आता सारंगच्या मानेला बाम लावू लागते आणि सारंग आता त्याचा शर्ट काढतो. प्रेमाने सावली आता सारंगला बाम लावत असते. सावली म्हणते की सारंग सर आता बाहेर आई बाबा तुमचे खूप कौतुक करत होतात. आणि आता सावली म्हणते की प्रत्येक सासू सासऱ्यांचं स्वप्न असतं आपला जावई असा असावा, आपला जावई तसा असावा, पण तुम्ही शब्दांच्या पलीकडचे आहात, असे सावली बोलते. आणि लगेच आता सावली म्हणते की तुम्हाला एक गोष्ट सांगू का, मी माझ्या आईबाबांना ना सगळ्यात कमी वेळा असे आनंदी होताना बघितलंय आणि आज त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून मला खूप समाधान वाटल्याची सावली सारंगला सांगते. आणि याचं सगळं श्रेय तुम्हालाच बरं का सारंग सर, असे सावली बोलताच सारंग खुश होतो. आणि त्यानंतर आता प्रेमाने सारंग हा सावलीकडे बघतो. तर सावली आता सारंग समोर बसते. एकटक नजरेने सारंग आता सावलीच्या डोळ्यात बघू लागतो आणि सारंग आता सावलीच्या प्रेमात हरवलेला असतो. आणि सावलीचे ते डोळे न्याहाळत आता सावली सुद्धा सारंगकडे बघत असते. त्यानंतर आता सारंग हा सावलीकडे बघतो. तर सावली म्हणते की आज तुम्ही खरंच, तुमच्यामुळे माझे आई बाबा खूप खुश झाले, सांगा ना आज मी तुमच्यासाठी काय करू, कारण तुम्ही आज माझ्या आईबाबांसाठी जे काही केलं ना ते कधीच भरून येणार नाही. आणि तेव्हा आता लगेच सारंग सावलीच्या डोळ्यात बघत म्हणतो की सावली, तुला माझ्यासाठी काही करायचं आहे ना, मग माझ्यासाठी तू एकच गोष्ट कर. आणि लगेचच
आता सावली म्हणते की सांगा, आणि प्रेमाने लगेच आता सारंग म्हणतो की आईची इच्छा तू पूर्ण कर. आजपर्यंत या घरात आईची जी इच्छा अपूर्ण राहिलेली आहे ती इच्छा तू पूर्ण केली तर माझं स्वप्न तू पूर्ण केलं असं मला वाटेन. आणि तेव्हा आता सावली समजून चुकलेली असते की काही जरी झालं तरी आपल्याला आईची इच्छा पूर्ण करण्यासाठी या घरात पाळणा हलवावाच लागणार आहे. पण त्याच वेळेस आता कान्हूचे बोलणे देखील आता सावलीला आठवते, आणि कान्हूने सावलीला सांगितलेलं असतं की काही जरी झालं तरी या घरात जर तू पाळणा हलवण्याचे ठरवली आणि पाळणा हलवला तर नक्कीच तिलोत्तमा मॅडम तुझा स्वीकार करतील. आणि आता सावलीला ते सगळं आठवतं आणि सावली सारंगला म्हणते की ठीक आहे, मी या घरात तिलोत्तमा मॅडमला नातू देण्यासाठी तयार आहे. पण अगोदर तुम्ही मला आहे त्या परिस्थितीमध्ये मला स्वीकारलं, मी आहे तशी स्वीकारलं, बरोबर ना? सारंग म्हणतो की अगदी बरोबर सावली, तू आहे तशीच मला खूप आवडते आणि खरंच तू माझ्यासाठी खूप सुंदर आहेस. तुझ्या मनाचे सौंदर्य अप्रतिम आहे. आणि लगेच आता सावली म्हणते की पण मी तुमच्यापासून असं काहीतरी अजून काही गोष्टी लपवल्या आहेत, आणि मला वाटतंय की त्या गोष्टी आज तुम्हाला सांगायची वेळ आली आहे सारंग सर. कारण तुमच्यापासून मी कोणतीच गोष्ट लपवू शकत नाही, आणि तुमचा माझ्यावरती जेवढा विश्वास आहे त्याच विश्वासाने मी तुमच्यापासून काही एक न लपवता आजपर्यंत जे लपवलं ते आता सांगायची वेळ आली आहे. आणि त्याच्याशिवाय आपला संसार पूर्ण होणार नाही आणि त्याची सुरुवात होणार नाही. खऱ्या अर्थाने आपल्या एकमेकांतले सगळे सत्य आणि गैरसमज जर दूर झाला तर मग आपल्या नवीन नात्याला आपण सुरुवात करू शकतो, आणि तेही दोघांमध्ये काहीही गैरसमज न राहता. आणि लगेच आता सारंग म्हणतो की काय सावली, आजपर्यंत लगेच सारंगला आठवते की सावली आपल्यापासून काहीतरी लपत होती आणि सावली आता काहीतरी सांगायचा स्वतःहून प्रयत्न करते. सारंग म्हणतो की हे बघ सावली, तुला जे काही सांगायचं, जे काही तुझ्या मनात आहे ते बिनधास्त सांग, आणि आहे तशा स्वरूपात मी तुला स्वीकारलंय. आणि लगेच आता सावली म्हणते की सारंग सर, आजपर्यंत मी माझ्या आवाजाचं सत्य तुमच्यापासून लपून ठेवलं होतं, आणि आजपर्यंत तुम्हाला तारा गात होती असं दिसत होतं, पण खऱ्या अर्थाने तारा गात नव्हती, तर ताराच्या आवाजात मी गाणं गात होते. आवाज ताराचा नसून तो माझा होता, आणि तारा गात असल्याचे दाखवत होती. आणि हे सत्य आता स्वतःहून ज्या वेळेस आता सावली सारंगला सांगते त्याच वेळेस उडालेला असतो तो सगळ्यात मोठा धमाका. सावली म्हणते की मला हे सत्य आजपर्यंत लपून ठेवावं लागलं, कारण आमच्या कुटुंबाची सगळी जबाबदारी भैरवी माईने स्वीकारली असल्यामुळे भैरवी माईकडे लहानपणापासून माझा आवाज गहाण ठेवायला सांगितला गेला होता, आणि म्हणून आजपर्यंत मी जे गाणं गायलं ते माझ्यासाठी नसून तारासाठी गाणं गायलं, पण खरा आवाज हा माझा आहे. आणि आज मी तुम्हाला हे सत्य सांगत आहे की कारण मला तुमच्यापासून काहीच लपून ठेवायचं नाही. आणि जेव्हा आता सावली हे सत्य सारंगला सांगते एका सेकंदात सारंग आता खूप अवाक झालेला असतो. सारंगला सगळ्यात मोठा धक्का बसलेला असतो, आणि तोही आनंदाचा. आणि सावलीचा आवाज एवढा सुंदर, आणि एवढ्या सुंदर आवाज ताराचा नसून तो सावलीचा असल्याचे सत्य सारंग समोर येताच आता प्रेमाने सारंगने मारलेली असती ती सावलीला मिठी, आणि प्रेमाने आपली बायको एवढ्या सुंदर गोडगाळ्याची निघाली, आणि खरंच अप्रतिम सुंदर बायको आपल्याला मिळाली. हे त्रिकालवादित सत्य आता सारंग समोर येऊन सारंग उडालेला असतो तो हवेत. तर आता सावलीने सारंगला सगळ्यात मोठे सत्य सांगून अखेर मोठ्या सत्याचा बॉम्ब फोडलेला असतो. आणि आता प्रेमाने आता तिलोत्तमाची इच्छा पूर्ण करण्यासाठी आता भर रात्री बेडरूममध्ये सारंग आणि सावली कसे प्रेमाने एकत्र येतात हे बघण्यासाठी आणि सावळ्याची जणू सावली मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.